नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात दिराकडून वहिनीचा विनयभंग. हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीत दिराने वहिनीवर जबरदस्ती करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 30 वर्षीय विवाहित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पीडिता विवाहित असून तिला 2 मुले आहेत. घराशेजारील खोलीत तिचा दीर जाऊ व त्यांची 2 मुले राहतात. शुक्रवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास पीडितेचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी पीडिता घरात स्वयंपाक करत असताना दीर हा पाठीमागून आला. त्याने तिला मिठी मारत, "तू मला खूप आवडतेस माझे, तुझ्यावर खूप प्रेम आहे," असे म्हणत अंगावरील साडी फेडण्याचा प्रयत्न केला. दीराच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडितेने आरडाओरडा केल्यावर घराबाहेर बसलेले सासरे धावत आत आले. त्यांनी मुलगा सुनेच्या अंगाशी लगट करत असल्याचे पाहताच त्याला दूर ढकलले. याचा राग मनात धरून आरोपीने वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली व हा प्रकार कुणाला सांगितलात तर तुम्हा दोघांना जीवे मारून टाकीन, नाही तर मी स्वतःचे काहीतरी बरे वाईट करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहीन, अशी धमकी देत तो पळून गेला. या प्रकारामुळे पीडितेच्या मनात प्रचंड मानसिक व शारीरिक छळ होऊन तिने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी दिराविरुद्ध विनयभंगासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास शिंदे करीत आहेत. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.